जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे पेगासस रायडर 200. आणि आजची ही सर्व राईड होती आपली ऑलमोस्ट एका नवीन हिडन अशा वॉटरफॉल स्पॉटवरती, जो सिच्युएटेड आहे जव्हार तालुक्यामध्ये. त्याचं लोकेशन जे आहे ते नंतर मी व्हिडिओमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला सांगेनच. सुंदर अशी ही शिवसकाळ आणि हा समोर होणारा चांगला असा सुंदर असा सूर्योदय एन्जॉय करत करत आम्ही या राईडला सुरुवात केली होती. सोबतच काही नवीन मित्र होते, नवीन बाईक्स होत्या, ज्यांच्यासोबत आपण ही फर्स्ट पिलियन राईड, ग्रुप राईड अशी मी एक्सप्लोर केली होती. आणि ह्याच्यामध्ये जो रूट आहे तो आपण ठाणा कल्याण मार्गे वाडा करत करत जव्हार असं रूट हा स्टेट हायवेचा जो कलेक्टर रोड आहे तो आम्ही चूज केला होता. पालघर वसई जिल्ह्यापासून मला हा स्पॉट जवळ होता, पण कारण ग्रुप राईड आहे त्यामुळे मी ठाणा जाणं प्रेफर केलं आणि ठाण्यावरून कल्याण, वाडा, जव्हार असा आम्ही हा रूट 100 किलोमीटरचा पॅच आम्ही त्या दिवशी कंप्लीट केला होता. पॅचमध्ये मित्र जे आहेत तुषार, शिवानीताई, माधुरी, मनोज आणि सिद्धेश असे सर्व मित्र आमचे सवंगडी ठाण्यावरून निघाले होते. मी पण ठाण्याला त्यांना जॉईन केलं होतं. जव्हार तालुक्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला काही बाईक्स शिवनेरी ढाब्यावरती भेटल्या होत्या, ज्यामध्ये KTM ॲडव्हेंचर 390, RTR सिरीज, ही जुनी हिमालयन बाईक, पेगासस R15 आणि गोकुशी बाईक, अशा सर्व बाईक्सचं आपल्याला एक गॅदरिंग झालं होतं. काही नवीन रायडर्स, काही नवीन मित्रांसोबत आपली ओळख देखील झाली होती. आणि ऑफकोर्स दुपारच्या उन्हापासून वाचण्यासाठी आम्ही ही अर्ली मॉर्निंग राईड प्लॅन केली होती. त्यामुळे जात असताना जो गणेश घाट हा परिसर आहे, जसं मी माझ्या मागल्या राईडमध्ये देखील सांगितलं होतं की गणेश घाट हा एका रायडरसाठी एक पर्वणी आहे. जर तुम्ही समर वेकेशनमध्ये, विंटर वेकेशनमध्ये किंवा रेनी सीझनमध्ये देखील जरी इथे आलात तरी पण हा रोड अतिशय सुंदर आहे. पालघर ते नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वरला तुम्हाला जायचं असेल किंवा नाशिक साईडला जायचं असेल तर ही एक शॉर्टकट आहे. आणि ॲज अ रायडर, ॲज अ ग्रुप रायडर, ॲज अ सोलो रायडर म्हणून तुम्ही हा पॅच खूप जास्त चांगल्या पद्धतीने एन्जॉय करू शकता. आणि समोर असे सुंदर हे व्ह्यूज एन्जॉय करत असताना आम्हाला काही छोटंसं एक वादळ जे आम्हाला जाणवलं होतं. सध्याचं जसं क्लायमेट आहे आणि एक थोडेसे लाईटनिंग इव्हेंट देखील आम्हाला एन्जॉय करता आले. थोडीशी भीती वाटत होती की कदाचित पाऊस पडेल म्हणून, बट ओव्हरऑल ही राईड खूप सेफ आणि छान पद्धतीने झाली. आणि याच्यामध्ये जे आम्ही व्ह्यूज एन्जॉय केले ते नंतर मी पुढे अपडेट करेनच. घाटासंदर्भातली एक छान गोष्ट जी आहे की आपल्यासोबत जर ॲडव्हेंचर बाईक असेल तर ॲडव्हेंचर बाईकमधले एक्सपिरियन्स करत असताना आपल्याला घाट परिसर आणि जेवढे पण अपहिल्स सेक्शन्स असतात त्यामध्ये आपल्याला एक चांगला टॉर्क भेटतो. आणि पिलियन्ससोबत किंवा फुल्ली लोडेड मॉडिफाईड जरी आपली बाईक असेल तरी देखील आपल्याला ते सर्व छान पद्धतीने एन्जॉय करता येतं. त्या सर्व गोष्टींचा आनंद घेता येतो आणि आपली जी ओव्हरऑल राईड आहे ती खूपच सुंदर आणि सेफरित्या कंप्लीट होऊन जाते. पेगाससचे काही व्हिडिओज जे आपण नॉर्मल मोबाईलमधून कॅप्चर केलेले ते देखील मी इथे अपलोड केलेले आहेत. गणेश घाटाबद्दल एक सुंदर अशी थॉट आहे, गावकऱ्यांचा देखील थॉट आहे की ह्या घाटामध्ये तुम्ही ऑल वेदर म्हणजे तिन्हीही वेदर्समध्ये तुम्ही इथे मस्ट राईड किंवा व्हिजिट कंप्लीट केली पाहिजे. जर ह्या घाटातून तुम्ही राईड करत असाल तर तुम्हाला तिन्ही वेदरमध्ये खूप छान असा एक्सपिरियन्स येतो. इथले कर्व्स, इथले स्पीड लिमिट्स, इथले रोड अतिशय सुंदर आहेत. त्यामुळे या राईडवरती खूप जास्त मजा येत होती. वाडामार्गे आम्ही निघून जव्हार रूट गणेश घाट करत करत फायनली आम्ही जव्हार या गावामध्ये पोचलो होतो. आणि जव्हार गावापासून एक 10 किलोमीटरच्या अंतरावरती आपला फायनल स्पॉट होता, ज्याचं नाव आहे डॉमझिला वॉटरफॉल. येस, डॉमझिला वॉटरफॉल असं या स्पॉटचं नाव आहे. डॉमझिला डॅम हे जव्हार गावामधलं एक मोठं डॅम आहे आणि त्यावरूनच या वॉटरफॉलचं नाव जे आहे ते डॉमझिला वॉटरफॉल असं पडलेलं आहे. चांगला पॅच खतम झाल्याच्या नंतर एक पॉईंटला एक ॲडव्हेंचरस पॉईंट, जो एक लास्ट 2 ते 3 किलोमीटरचा पट्टा आहे, तिथे ॲडव्हेंचरस असा हा रोड चालू झाला होता. ऑफ रोड टाईपमध्ये होता. गावामधून त्याची जास्त काही पाहणी झालेली नाही आहे, सरकारचं अजूनपर्यंत लक्ष नाही आहे, बट आपली ॲडव्हेंचर बाईक असल्या कारणाने इथे जाणं आपल्याला सोयीस्कर होतं. ॲडव्हेंचर बाईक असल्याचा हा एक मेन फायदा आपल्याला आहे की जेव्हा कधी कुठल्याही शॉर्ट किंवा लाँग राईडमध्ये एक ॲडव्हेंचरस पाथ येतो, जेव्हा ऑफ रोडिंग येतं त्यावेळेला आपल्याला शरीराचं दुखणं किंवा ते एक्स्ट्रा झटके जाणवत नाहीत. आणि गाडी जी आहे ती अपसाईड डाऊन किंवा डाऊन साईड अप चढवायला आणि उतरवायला देखील खूप जास्त मजा येते. सोबतच टॉर्क छान असल्याकारणाने एक्सपल्ससारख्या अजूनही
काही ॲडव्हेंचर बाईक्स आहेत त्या मी प्रेफर करतो, कारण ज्यावेळेला एक चांगला रोड असतो, हायवे असतो, त्यावेळेला आपण चांगल्या पद्धतीने क्रूज करू शकतो. एक्सपल्सचं मायलेज आणि ॲव्हरेज ह्या दोन्हीही गोष्टी हिरो कंपनीने चांगल्या पद्धतीने मेंटेन केलेल्या आहेत, त्यामुळे हायवेवरती त्याचा चांगला ॲव्हरेज आणि मायलेज तर मिळतोच. पण ॲडव्हेंचर वर्जेटमध्ये ही बाईक हिरोवाल्यांनी जी काढलेली आहे, हिरो कंपनीने काढलेली आहे, त्यामुळे ऑफ रोडिंग हा एक खूप सोयीस्कर असा भाग झालेला आहे. सीट हाईट हा एक फक्त विषय आहे शॉर्ट रायडरसाठी, बाकी ह्या बाईकमध्ये काहीही प्रॉब्लेम नाही आहे. आणि ऑफ रोडिंगचा हा पॅच एन्जॉय करत करत एक 2 ते 3 किलोमीटरचा हा छोटासा पॅच होता, पण अतिशय सुंदर असं मजा करत आम्हाला खूप छान अशी राईडचा एक्सपिरियन्स आला. आणि डॉमझिला जो डॅम आहे तिथे आम्ही ह्या रोडवरती पोचलो होतो. डॉमझिला डॅमच्या रेटेड स्पिलवेजमधून जे पाणी फ्लो होतं तेच पुढे नदीपात्र आणि कालव्यामार्गे एका स्पॉटवरती पडतं, जो एक 20 ते 30 फुटाचा पॅच आहे, ज्यामुळे हा डॉमझिला धबधबा इथे निर्माण झालेला आहे. आणि आम्ही सर्वप्रथम इथे डॉमझिला डॅमवरती जाणं प्रेफर केलं, कारण तो स्पिलवे मला पाहायचा होता की जिथून जव्हार तालुक्यातल्या एवढ्या मोठ्या अमाऊंटमध्ये क्वांटिटी वॉटर बॉडी होल्ड केलेली आहे आणि त्याच्यानंतर तो कसा फ्लो होतो. रोड खूप जरा पॅची होता, थोडा ट्रेकी होता आणि तिथे लोकेशनचा देखील प्रॉब्लेम होतो आपण पोचत असाल तर. फायनली मी आपल्या ह्याच्यामध्ये लोकेशन टाकूनच देईन. इथून पहा, हा समोर गेल्यानंतर हा जो आपल्याला राईट साईडला ब्रिज चाललेला आहे, या ब्रिजवरून आपल्याला आतमध्ये जायचं आहे जर आपल्याला धबधब्याकडे जायचं आहे. आणि हा जो लेफ्ट टर्न मी मारलेला आहे, हा लेफ्ट टर्न जातो जॅकवेल मार्गे डायरेक्ट धरणावरती. ओव्हरवेल स्पिलवे जो मी सांगितला होता तो आपल्याला इथे पाहायला मिळालेला आहे. पाण्याचा फ्लो तसा कमी होता, त्यामुळे हा थोडा ड्राय पीठमध्ये आपल्याला भेटलेला आहे, पण याच्या बॅक साईडमधून पाणी निघत होतं. गाड्या पार्किंग करून लगेचच आपण ट्रेकिंगला सुरुवात केली होती. एक 15 ते 20 मिनटाचा डाऊनफॉल असा हा ट्रेकिंग आहे आणि म्हणजे अपसाईड डाऊन अशी ट्रेकिंग आहे. शिवानीताई तशी तर खूप एक्सपिरियन्स ट्रेकर आहे, पण भरपूर महिन्यानंतर ट्रेकिंग स्टार्ट केल्यामुळे तिला जराशी भीती वाटत होती. आणि वयाने वाढलेल्या पण बुद्धीने बालिश असलेल्या अशा शिवानीताईचे छान असे व्हिडिओज कॅप्चर करत करत आपण सगळेजण नवीन लोकेशन शोधत ह्या स्पॉटवरती पोचणारच होतो. तुम्हाला अशा सगळ्या गोष्टी आणि ॲडव्हेंचर करण्यासाठी तुमच्या आतलं लहान मूल हे जागतं असणं खूप गरजेचं आहे, तरच तुम्ही असे सगळे स्पॉट आणि ह्या आयुष्याचा मजा घेऊ शकता. एक छोटीशी वॉटर बॉडी आपल्याला भेटली होती, ज्याच्यामध्ये सिद्धेश दादा, तुषार दादा ह्या लोकांनी देखील जंप करण्याचा खूप ट्राय केला, पण पाण्याखाली असलेली शैवाळ आणि कदाचित आपण पडू म्हणून ह्या गोष्टीमध्ये हो नाही करत 2-3 अटेम्प्टमध्ये शेवटी तुषारदादा आणि सिद्धेशदादाने ही गोष्ट ट्रॅक केली आणि क्रॉस केली. शिवानीताई देखील इथे भरपूर जास्त घाबरत होती, म्हणून हात पकडत शिवानीताई आणि माधुरी दोघीजणींनी ही वॉटर बॉडी क्रॉस केलेली आहे. आणि मी मात्र इथून जंप न करता शूज पाण्यामध्ये भिजवणं जास्त प्रेफर केलं. गरमी खूप होती, पण पायांना खूप बरं वाटलं ज्यावेळेला पाणी भिजवलं गेलं. सोबतच आपल्याला खूप जास्त जुने ट्रेकर्स मित्र, ऑर्गनायझेशन्सवाले फ्रेंड आणि काही जुने मित्र देखील भेटले होते आणि त्यांच्यासोबत गप्पा करत करत आम्ही ह्या ट्रेकिंगचे जे लोकेशन आहे ते फायनलाईज केलं आणि तिथून मग पाथ फॉलो केला. डाऊन साईड ट्रेकिंग करत असताना स्लिपरी पॅच आहे, त्यामुळे इथे येणाऱ्यांनी सगळ्यांनी सांभाळून या. काही ॲडव्हेंचरस पाथ पण आहेत, तर तिथे तुम्ही स्पेशली काळजी घ्या. आणि असं सर्व करत असताना आपण फायनली पोचलो होतो डॉमझिला वॉटरफॉलवरती. इथे येण्याचा हा संपूर्ण स्ट्रगल, ह्या राईडचं मेन पर्पज आणि इथे आल्यानंतर हे जे निसर्गरम्य वातावरण आहे, अतिशय सुंदर असा हा व्ह्यू होता. आणि सोबतच झाडांची सावली आहे, रॉकी पॅच आहेत, क्लिफ जम्पिंगसाठी भरपूर सारे स्पॉट्स आहेत आणि गावकऱ्यांची देखील इथे हेल्प आहे. वर्दळ आहे लोकांची, त्यामुळे हा एक एकांतातला असा स्पॉट नाही आहे, जास्त व्हायरल नाही आहे, त्यामुळे इथे एन्जॉय करण्यामध्ये खूप जास्त मजा येते. आणि सोबतच गावामध्ये आपल्याला लाईफ जॅकेट्सची अवेलेबिलिटी देखील आहे, तिथून आपण 100 ते 150 रुपयामध्ये लाईफ जॅकेट्स परचेस करू शकता, जेवढा पण तुमचा टायमिंग आहे फॉर अ डे. आणि इथे येताना सेफ्टीसोबतच लोकांनी एवढं छान एन्जॉय केलेलं आहे की तुषारदादाने स्वतःला क्लिफ जम्पिंगपासून थांबू नाही शकला आणि त्याच्या मागोमागच मनोजदादा, सिद्धेशदादा, मी, शिवानीताई, माधुरी या सगळ्या लोकांनी देखील क्लिफ जम्पिंगचा आस्वाद घेतला. क्लिफ जम्पिंग ही इथली जी वॉटर बॉडी आहे ती वॉटरफॉलच्या खाली 20 ते 30 फूट डाऊन आहे, म्हणजे खोल आहे, सफिशियंटली खोल आहे. त्यामुळे ह्या संपूर्ण वॉटरफॉलमध्ये मी प्रेफर करेन की जरी तुम्ही चांगले तैराकू असाल किंवा जर तुम्हाला चांगली स्विमिंग जरी येत असेल तरी पण तुम्ही जी आपली
बॉडी सेफ्टी आहे ती तुम्ही प्रायोरिटीवर ठेवा. लाईफ जॅकेटसोबतच इकडे क्लिफ जंपिंग करा. तुषार दादा हा खूप जास्त ॲडव्हेंचरस आहे, धाडसी आहे, त्यामुळे त्याने वॉटरफॉलच्या जवळ जाऊन क्लिफ जंपिंग करणं प्रेफर केलं. तुम्ही जर एक्सपिरियन्स असाल तरच ही गोष्ट करा. सेफ्टी जीवाची ही सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे अशा सर्व स्पॉट्सवरती. आणि तुषारदादा त्यामध्ये एक्सपर्ट आहे, त्यामुळे आम्ही त्याला अलाव केलं होतं. काही छोटे छोटे स्पॉट्स होते, भरपूर सारे स्पॉट्स इथे असे आहेत जे क्लिफ जंपिंगसाठी प्रेफरेबल आहेत आणि खूप जास्त त्याच्यामध्ये मजा देखील येते आपल्याला. आणि डेप्थ असल्याकारणाने आपण ह्या इथे क्लिफ जंपिंगचा एक्सपिरियन्स खूप छान पद्धतीने करू शकतो. एक 2-2:30चा टायमिंग झाला होता दुपारचा आणि वरचं ऊन थोडंसं मावळत होतं, पण त्याची झळ आपल्याला लागत होती. त्यामुळे क्लिफ जंपिंगचा एक्सपिरियन्स माझा देखील हा पहिला क्लिफ जंपिंगचा एक्सपिरियन्स होता. मी आयुष्यात पहिल्यांदा क्लिफ जंपिंग केली होती, त्यामुळे थोडीशी घाबरत थोडीशी एन्जॉय करत ही क्लिफ जंपिंग मी कंप्लीट केली होती. आणि सगळ्यांनी त्याला ॲप्रिशिएट केलं होतं. तुषारदादाने धबधब्याच्या त्या साईडून आवाज दिला होता की भाई इसने कर डाला. आणि तुषारदादाची देखील नंतर पाळी होती, त्यामुळे तो पोचलाच होता स्पॉटवरती, फक्त क्लिफ जंपिंगसाठी थोडासा वेट करत होता. आणि ह्या सुंदर अशा स्पॉटवरून क्लिफ जंपिंग करणं मी प्रेफर करेन. तशी डेप्थ खूप चांगली आहे आणि आपला जो ओव्हरऑल एक्सपिरियन्स आहे तो वर्थ व्हाईल आहे. आणि स्पॉट देखील खूप छान आहे. आपल्याकडे टेंट असल्यास आणि जर खाण्याची सोय असल्यास आपण इथे स्टे देखील नाईट स्टे देखील करू शकतो. छान अशी जागा आहे, अपसाईडला देखील आहे आणि डाऊन साईडला देखील आहे. फक्त इथे वॉटर फ्लो जास्त वाढणार नाही याची तुम्ही काळजी घ्या आणि ओव्हरनाईट स्टे देखील तुम्ही इथे करू शकता. तर मग असं करत आम्ही संपूर्ण हा जो ट्रेक आहे, हा जो वॉटरफॉल, हिडन वॉटरफॉल जो ट्रेक आहे तो आम्ही कंप्लीट केला होता. सर्वांसोबतचे छान असे व्हिडिओज काढत खूप जास्त मजा करत फायनली वेळ आली होती हा व्हिडिओ इथेच एंड करण्याची. तर आपण भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये. जय शिवराय मित्रांनो, धन्यवाद.